अध्याय 16 श्री गणेशाय नमः. भक्तजनतारणार्थ. यती रूपे श्री दत्त भूवरी प्रकट होत, अक्कलकोटी वास केला. जे जे झाले त्यांचे भक्त, त्यात श्रेष्ठ स्वामी सुत. एकता त्यांचे चरित्र महादोष जातील, प्रसिद्ध मुंबई शहरात. हरिभाऊ नामे विख्यात, आनंदे होत नांदत. निर्वाह करीत नोकरीने, कोकणाप्रती राजापूर. तालुक्यात इटिया गाव सुंदर, हरिभाऊ तेथील राहणार. जात मराठे तयाची, ते खोत त्या गावचे. होते संपन्न पूर्वीचे, त्याच गावी तयाचे माता बंधू राहती. मुंबईत तयाचे मित्र, ब्राह्मणोपनाव पंडित. ते करिता व्यापार, त्यात तोटा आला तयासी. एके समयी पंडितांनी स्वामी कीर्ती ऐकली कानी. तेव्हा भाव धरोणी म्हणी, नवस केला स्वामींते. जरी 8 दिवसात मी होईन कर्जमुक्त, तरी दर्शना त्वरित अक्कलकोटी येईन. हरिभाऊ आणि त्याचे मित्र अपूचा व्यापार करीत, त्यात आपणा नुकसान सत्य येईल असे वाटले. त्यांनी काढली एक युक्ती, बोलावून पंडिताप्रती. सर्व वर्तमान त्या सांगती, म्हणती काय करावे. हे नुकसान भरावयासी, द्रव्य नाही आम्हापासी. फिर्याद होता अब्रुसी, बट्टा लागेला आमुच्या. तेव्हा पंडित बोलले, मलाही कर्ज काही झाले. निघेल माझे दिवाळे, यात संशय असेना. तुम्ही व्हावया कर्जमुक्त, यासी करावी युक्ती एक. तुमचा होऊन मी मालक, लिहून देतो पेढीवरी. अपूचा भाव वाढला, व्यापारात नफा झाला. हे सांगावया पंडिताला, मारवाडी आला आनंदे. अक्कलकोटी स्वामी समर्थ सांप्रत काळी वास करीत. त्यांचीच कृपा ही सत्य, कर्जमुक्त झालो आम्ही. गजानन हरिभाऊ पंडित त्रिवर्ग अक्कलकोटी जात. समर्थांचे दर्शन घेत, पूजन करती भक्तीने. तेव्हा समर्थे तयासी, शिव राम मारुती ऐसी. नामे दिदली त्रिवर्गासी, अनेक मंत्र दिदले. पंडिता राम म्हटले, गजानना शिवनाम दिदले. मारुती हरिभाऊस म्हटले, तिघे केले एक रूप. मग समर्थे त्यावेळी त्रिवर्गाजवळ बोलविले. तिघांसी 3 श्लोक दिदले. मंत्र म्हणून ते ऐकले श्लोक. गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेवो महेश्वर, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. ऐसा मंत्र हरिभाऊ ते दिदला असे समर्थे. तेव्हा त्याच्या आनंदाते पारावार नसेची. दुसरा मंत्र गजाननाला त्यावेळी श्रींनी दिदला. तेव्हा त्याच्या मनाला आनंद झाला बहुसाळ. यथा गच्छति सागरम, सर्व देव नमस्कार. केशव प्रति गच्छति, तोषले त्याचे मन. मग पंडिताजवळ घेऊन, एक मंत्रोपदेशन केले पावन तया ते. श्लोक. इदमेव शिवम इदमेव शिवम इदमेव शिवम इदमेव शिव. 300 रुपये त्यांनी आणले होते मुंबईहुनी. त्याचे काय करावे म्हणून विचारले समर्था ते. ऐसा प्रश्न ऐकोनी समर्थे बोलले त्याला गोनी. त्याच्या पादुका बनवोनी येथे आणाव्या सत्वर. काही दिवस गेल्यावरी त्रिवर्ग एके अवसरी. उभे राहिले जोडिल्या करी. आज्ञा मागती जावया, आज्ञा मिळता त्यासी. आनंदे आले मुंबईसी, हरिभाऊच्या मानसी. ध्यास लागला स्वामींचा, त्या आत्मलिंग पादुका. 14 दिवसापर्यंत देखा, पायी वागवी भक्त सका. दिदल्या नाही कोणा ते. हरिभाऊ एके दिनी, समर्था सानिध्य येऊनी. दर्शन घेऊन श्रीचरणी, मस्तक त्यांनी ठेविले. तो समर्थे त्याप्रती, घेऊन या मांडीवरती. वरदहस्त सत्वर गती, मस्तकी त्याचे ठेविले. म्हणती तू आज सुत, झालासी आता निश्चित. परिधान करी भगवे वस्त्र, संसार देई सोडूनी. मग छाटी कफनी झोळी, समर्थे तयासी दिदली. ती घेऊन तयावेळी, परिधान केली सत्वर. आत्मलिंग पादुका सत्वरी, देती हरिभाऊचे करी. म्हणती जाऊन सागर तिरी, किल्ला बांधून राहावे. जाऊन आता सत्वर, लुटवी आपला संसार. लोभ मोह अनुमात्र
चित्ती तुवा न धरावा आज्ञा कोणी याईशी आनंद झाला मानसी सत्वर आले मुंबईसी साधू वेश धरोनी असो हरी भाऊंनी काय केले ब्राह्मणासी बोलविले संकल्प करून ठेविले तुळशीपत्र घरावरी हरिभाऊ घर लुटविता तारा नामे त्याची कांता ती करी बहुता कांता घेत उरबडोनी विनवती जोडणी कर अद्यापि स्वस्थ करा अंतर आपला हा विचार सोडून द्यावा प्राणप्रिय ऐशे तिचे उत्तरे ऐकोनिया स्वामी कुमरे समाधान बहुत प्रकारे करीतसे तिचे स्त्रियेच्या अंगावरी अलंकार तेही लुटविले समग्र तिये दिदले शुभ्र वस्त्र परिधान करावया आत्मलिंग समर्थे स्वामी सुता ते दिदले होते त्या पादुका स्वहस्ते मठा माझी स्थापिल्या कामाठीपुरात त्या समयी मठ स्थापिला असे पाही हरिभाऊ होऊन गोसावी मठा माझी राहिले इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्रकृत कथा समंत सदा भाविक भक्त परिश्रोत षष्ठोध्याय गोड हा श्रीरस्तु शिवं भवतु।